सर्वसिद्धीच्या दातारा श्री गणेशाय नमः। या कुंदेन्दुतुषारहारदौरा, या शुभ्रवस्त्रावृता, या वीणावरदण्डमण्डितकरा, या श्वेतपद्मासना, या ब्रह्माच्युतशङ्करपरमदेवदेवैः सदा वन्दिता। सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहां मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं वन्दे परमानन्दं माधवं नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमम्। देवी सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत् वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्रोता वक्ता श्रीराम। जय जय रघुवीर समर्थ साईनाथ महाराज की जय। आपण साई सच्चरित्र या ग्रंथाचं चिंतन करतोय। हेमाडपंत रचित साई सच्चरित्र। आज अध्याय आपला 51 वाजता। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवतायै नमः, श्री सीतारामचंद्राभ्याय नमः, श्री सद्गुरु साईनाथाय नमः। जय जय साई भक्ताधारा, गीतार्थ प्रकाशका गुरुवरा, सर्वसिद्धीच्या दातारा, कृपा करा मजोरी। साईबाबा कसे भक्तांना आधार आहेत। भक्ताधारा, गीतार्थ प्रकाशका गुरुवरा। गीता हे जीवनाचं सार आहे। त्यामुळे गीतेतलं तत्वज्ञान आपल्याला बाबा निरनिळ्या प्रसंगाच्या रूपाने, निरनिळ्या ग्रंथाच्या मध्ये जे सार आहे, कारण हा परमेश्वरी अवतार आहे, त्यामुळे भगवंताने जे सांगितले निरनिळ्या ठिकाणी तेच बाबा आपल्याला वेगवेगळ्या कथानकाच्या गोष्टीच्या माध्यमातून आपल्याला ते तत्व आपल्याला सांगतात। गीतार्थ प्रकाशका गुरुवरा, सर्वसिद्धीच्या दातारा, कृपा करा मजोरी। सर्वसिद्धी प्रदान करणारा म्हणून त्याला सर्वसिद्धी दाता असं म्हणतात। करावया निधा निधाघ शमन, मलयगिरी उगय चंदन, अथवा सुख वावया विश्वजना वर्षतो घनभूमीवरी। उष्णता नाहीशी व्हावी म्हणून चंदन लावतात, शरीराला चंदन लावतात। आपल्याला माहिती आहे, पंढरपूरला पांडुरंगाला चंदनाची उटी करतात। अथवा सुखवावया विश्वजन वर्षतो घनभूमीवरी, किंवा खूप उष्णता झाल्यानंतर मग तो दाह दूर करण्यासाठी वर्षाव होतो पावसाचा। किंवा देवांचे व्हावया पूजन प्रगटे वसंत समय सुवन, अथवा करावया श्रोत्र समाधान उद्या ये आख्यान परंपरा। फुलं उगवतात ते कोणासाठी? भगवंताची पूजा करण्यासाठी फुलं उगवतात। किंवा देवांचे व्हावया पूजन प्रगटे वसंत समय सुमन, अथवा करावया श्रोत्र समाधान उद्या ये आख्यान परंपरा। आणि श्रोत्यांचं समाधान करण्याकरता निरनिळ्या आख्यानं येतात। म्हणजे गोष्टी रूपाने माणसाला एखादं तत्व समजून सांगायचं असेल ना, मग ते गोष्टी रूपाने सांगितले की माणसाला ते तत्व बरोबर कळतं। ऐकता हे साई चरित्र, श्रोते वक्ते दोघेही पवित्र। पवित्र ऐकती त्यांचे श्रोत्र, पवित्र वक्त्याचे गताध्यायी ज्ञान तिने रसना। होता कैसे प्रकटे ज्ञान तद्विधी प्रणिपातेन, श्लोकात निरूपण झाले। मागच्या अध्यायामध्ये आपण ऐकलं तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया। या गीतेमधल्या 4थ्या अध्यायातल्या 34व्या श्लोकावरती निरूपण झालं। भगवद्गीता परे समाप्ती 18व्या अध्यायांती 72व्या श्लोकाप्रती अर्जुना पुसती श्रीकृष्ण। आणि गीता सांगून झाली, 18वा अध्याय सुरू झाला गीतेचा। आणि मग भगवंतानी म्हणजे श्रीकृष्णाने अर्जुनाला प्रश्न विचारला, एवढं आता मी तुला गीता सांगितली बाबा, आणि तुझ्या मनातला मोह गेला का नाही? परिसुनी गीता रुजते ममता का अजुनी।
अजून तुझ्या मनातला मोह दूर झाला नाही का, असं भगवंताने त्याला विचारल्यावर मग अर्जुन म्हणतो, मग तो वदला मोह निरसला, संशय नुरला खरोखरी. मग तो म्हणतो की देवा, खरोखर तू जे मला तत्वज्ञान सांगितलं, त्या तत्वज्ञानाने माझ्या मनामध्ये आलेल्या मोहामुळे मी कर्तव्य परांगमुख होत होतो, आणि तुम्ही मला बोध केला, त्यामुळे आता मी युद्धाला तयार आहे. तुमच्या बोधामुळे माझ्या मनातला मोह नाहीसा झाला, कारण तुम्ही मला बोध केलात ना. त्यजोपाहसी युद्ध परी, हे प्रकृती घडविल तुझ कडून. तरी मग ही तुझी प्रकृती तुला स्वस्थ बसू देणार नाही, तुला युद्धाला प्रवृत्त करेल. मग युद्धच करायचं तर धर्मयुद्ध करावं, धर्माच्यासाठी युद्ध करावं. नाहीतरी तुला तुझी वीरवृत्ती तुला स्वस्थ बसू देणार नाही. काहीतरी करायचं ना, मग चांगलं काम करावं ना. अधर्माच्या नाशासाठी आपली ती वीरवृत्ती कामाला यावी. हेथवरी झाले प्रवचनात येणे, झाले का मोह निरसन. हात स्पष्ट केला की प्रश्न झाले, ज्ञान का पुचले ना. बघा, 18व्या अध्यायाने गीता, 18व्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला काय विचारतात, तुझ्या मनातला मोह नाहीसा झाला का. असं श्रीकृष्णाने अर्जुनाला विचारलं नाही की तुला ज्ञान मिळालं का. बघा काय म्हणतात, झाले का ज्ञान पुसले ना. अर्जुना, तुला ज्ञान प्राप्त झालं का, असं श्रीकृष्णाने अर्जुनाला विचारलं नाही. 18व्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला विचारतात, तुझ्या मनातला मोह नाहीसा झाला का. मोह विच्छित्तीच जाहली. मोह नाम केवळ अज्ञान दिसाया, मात्र शब्द दोन, अर्थ अबोध नाही भिन्न, गीता अर्थज्ञ जाणती. मोह म्हणजेच काय, अज्ञान. तुझ्या मनातलं अज्ञान नाहीसं झालं का. यत्वयोक्तम वचनस्तेन मोहोयम विगतो जाण. 11व्या अध्यायारंभी अर्जुन करी हे चिकन श्रीकृष्णा. आता सांप्रताध्याय नूतन आरंभी. काकासाहेबा लागून कैसे शिर्डीत केले स्थापन, करुते विवेचन नवलाचे. त्यांचा शिर्डीचा ऋणानुबंध, त्यांचा साईशी दृढ संबंध, कैसा मुळीचा कारण निर्बंध, ऐका तो संबंध अमोल. काकासाहेब दीक्षितांना बाबांनी शिर्डीमध्येच स्थायिक कसं केलं, बाबांच्या सेवेत ते कसे राहिले ते आपण ऐकूयात. कथा त्यांच्या आहेत बहुत, लहान थोरा सर्व विदित, परिधे आरंभी कैसे शिर्डी प्रथा, आले ते अविश्रुत सकळास. काकासाहेबांच्या अनेक गोष्टी म्हणजे बाबांच्या सेवेसंदर्भातल्या अनेक गोष्टी लोकांना माहिती आहेत. पण काकासाहेब दीक्षित पहिल्यांदा शिर्डीत कसे आले ती कथा आपण ऐकूया. त्यांच्या आहेत बहुत कथा, त्यांच्या आहेत बहुत, लहान थोरा सर्व विदित, परिधे आरंभी कैसे शिर्डी प्रथा, आले ते अविश्रुत सकळास. पूर्व पुण्याईच्या गोष्टी, तेणे परमेश कृपादृष्टी, तेणे पुढे सद्गुरु भेटी, स्वानंद पुष्टी शिष्यास. पूर्व पुण्याईच्या गोष्टी या सगळ्या कशा आहेत, संतांचा अनुग्रह मिळणे, संतांचा सहवास मिळणे, ह्या गोष्टी कशामुळे शक्य आहेत, आपलं पूर्व पुण्य आहे. काय पूर्व पुण्य आहे, तेणे परमेश कृपादृष्टी. आपण जी निरनिराळ्या देवतांची पूजा करतोय, म्हणजे आपली कुलदैवत आहेत, त्यांची आपण जी पूजा करतो, त्या पूजेच्या योगाने आपल्या देवता आपल्याला प्रसन्न होतात, आणि आपल्या ज्या देवतेची आपण पूजा करत असतो त्या देवता प्रसन्न होतात, आणि त्या देवता आपली गुरुची गाठ घालून देतात. तेणेची पुढे सद्गुरु भेटी, स्वानंद पुष्टी शिष्यास. आणि त्या देवता आपलं मूळ स्वरूप ह्या भक्ताला कळावं म्हणून आपली आणि सद्गुरूची गाठ घालून देतात. यासह आता हा अध्याय श्रोत्यावरील कथात्रय, 3 भक्तांचा महोदय, श्रोत्यांचे हृदय निवेल. इतर उपाय कोट्यानुकोटी करा, परमार्थ प्राप्तीसाठी होताना सद्गुरु कृपादृष्टी, पडे ना गाठी परमार्थ. परमार्थातल्या अनेक गोष्टी करा. परमार्थातल्या काय काय गोष्टी आहेत, नित्य स्नान, संध्या, जप, तप, ध्यान, नित्य वाचन, तीर्थयात्रा, सत्संग, या सगळ्या गोष्टी आहेत. ह्या परमार्थातल्या गोष्टी आहेत. पण जोपर्यंत
सद्गुरूची आपल्यावर कृपा झाली नाही तोपर्यंत हा परमार्थ सिद्धी ते न पवेची, तोपर्यंत हा परमार्थ सिद्धीला प्राप्त होत नाही. होतान सद्गुरु कृपादृष्टी पडेना गाठी परमार्थ. म्हणजे सद्गुरूचं नुसतं दर्शन झाल्यावरती नाही होईल. आता बघा, सत्पुरुषाच्या दर्शनाला सगळेच जातात. सद्गुरूच्या दर्शनाला गेला म्हणून तुम्हाला परमार्थ प्राप्ती झाली असं नाही. आपल्या सेवेने सद्गुरू प्रसन्न झाले पाहिजेत आणि मग प्रसन्न झाल्यानंतर त्यांची कृपादृष्टी आपल्यावरती पडली पाहिजे. गेल्यावर सगळ्यांना संत दर्शन देत असतात. सगळ्यांचाच परमार्थ सिद्धीला जात नाही. कुणाचा जातो? ज्याच्यावरती गुरु प्रसन्न होतात त्यांचा जातो. आता गुरु प्रसन्न कोणावर होतात बघा. जो आवडतो सकळांना तोची आवडे देवाला. सद्गुरूंना कोण आवडतात? सगळ्यांना हवा हवा असा वाटणारा मनुष्य देवाला आवडतो. म्हणजे हवा हवासा तर का वाटतो? लक्षात घ्या, एखादा मनुष्य आपल्याला आवडतो, हवा हवासा वाटतो का? तर त्याच्यामध्ये जी परोपकारी वृत्ती असते, कुणाच्याही मदतीसाठी धावून जाणे, ही जी त्याची परोपकारी वृत्ती आहे, आपली कामं तो पटापट करतो. म्हणलं की असं वाटतं की ह्या 10 माणसांना हा मनुष्य चांगला का? तो आपलं काम पटकीने करतोय, आपल्याला मदतीला येतोय, हाक मारली की हजर राहतोय. मग तो मनुष्य आपल्याला आवडतो. आपल्या नडी अडचणीला उपयोगी पडणारा, आपल्याला मदतीला धावून येणाऱ्या, आपल्याला 2 गोष्टी मार्गदर्शन करणारा असा मनुष्य आपल्याला आवडतो. आणि असा सगळ्यांना आवडणारा देवाला आवडतो. म्हणजे आपलं कर्मच असं पाहिजे की जे सद्गुरूंना आवडेल असं कर्म पाहिजे. सद्गुरूंना कोणतं कर्म आवडतं? सन्मार्गाने जाणारी माणसं सद्गुरूला आवडणार ना, का कुमार्गाने जाणारे आवडणार? म्हणून सद्गुरूची सेवा करणारा, सद्गुरूच्या वचनाप्रमाणे वर्तन करणारा, सद्गुरूच्या आज्ञेने चालणारा, आपलं सर्वस्व सद्गुरूला वाहून देणारा, काया वाचा मनोभावे तुझा मी म्हणवी तसे. काया वाचा मनाने सद्गुरूला जो शरण जातो त्याच्यावरती सद्गुरू कृपा करतात. इतर उपाय कोट्यानकोटी करा परमार्थ प्राप्तीसाठी, होता न सद्गुरु कृपा दृष्टी पडे ना गाठी परमार्थ. सद्गुरूची आपल्यावरती कृपा होत नाही तोपर्यंत आपला परमार्थ सिद्धीला जात नाही. ही अर्थीची कथा गोड श्रवण करता पुरेल कोड, श्रोते आमने प्रगटेल आवड, वाढेल चाड निजस्वार्थी गुरुभक्तांचे समाधान. तो हा अध्याय परमपावन, श्रोता चित्ते सावधान, करावा श्रवण हितकर. गुरुभक्तांचं समाधान करणारा असा हा अध्याय आहे. हरी सीताराम दीक्षित काकासाहेब यांचे नाव विश्रुत, सकल साईबाबांचे भक्त आदरे ज्या स्मरत प्रेमाने. या ज्यांना आपण काकासाहेब म्हणतो ना, त्यांचं पूर्ण नाव काय होतं? हरी सीताराम दीक्षित असं त्यांचं मूळ नाव. पण त्यांचं टोपण नाव काय? काकासाहेब. आणि त्या ठिकाणी काकासाहेब म्हणूनच ते प्रसिद्ध झाले. म्हणजे काका दीक्षित या नावाने ते प्रसिद्ध झाले. ते बाबांची पराकाष्ठाची सेवा करायचे. हरी सीताराम दीक्षित काकासाहेब यांचे काकासाहेब नामे विश्रुत, सकल साईबाबांचे भक्त आदरेच्या स्मरत प्रेमाने. दयांची ती पूर्वपीठिका आनंददायक बहुश्रुत रसिका साधर कथितो भक्त भाविका चरित्र शरणोत्सुका सुखार्थ. सन 1909 पर्यंत पूर्वी साई नाव ज्या अपरिचित, तेच पुढे साईचे परम भक्त सर्व विश्रुत झाले. 1909 पर्यंत ज्यांना साईबाबांचं नाव सुद्धा माहीत नव्हतं तेच पुढे साईबाबाचे परम भक्त झाले. विश्वविद्यालय शिक्षणानंतर कित्येक वर्षे लुटल्यावर नानासाहेब चांदोरकर आले लोणावळ्यावर. एकदम त्यांचं शालेय शिक्षण पूर्ण झालं आणि मग पुढचंही शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नानासाहेब चांदोरकर एकदा लोणावळ्याला आले होते.
दीक्षित त्यांचे जुने स्नेही भेटी झाल्या फार वर्षाने, सुखदुःखाच्या वार्ताच्याही परस्पराही त्या केल्या. काकासाहेब दीक्षित हे नानासाहेब चांदोरकरांचे जुने मित्र होते. लोणावळ्याला त्यांची पुन्हा गाठ पडली. लंडन शहरी गाडी चढता दीक्षितांचा पाय घसरता झाली. त्या पायाची व्यथा शमेना उपयशांती उपायशताही. लंडन शहरी गाडीत चढता, लंडनला असताना गाडीत चढताना दीक्षितांचा पाय घसरला. त्यांच्या पायाची व्यथा शमेना शांत होईना उपायशताही, म्हणजे उपाय 100 उपाय केले तरी सुद्धा, म्हणजे अनेक उपाय केले तरी सुद्धा त्यांच्या पायाची व्याधी काही बरी होत नव्हती. त्या व्यथेची साध्यंत वार्ता सहज निघाली. संभाषण करतात तेथे श्री साईबाबांची उपयुक्तता आठवली चित्तात नानांच्या. तो पायाचा लंगडेपणा निश्चय जावा येथे कामना, चला माझ्या गुरुचे दर्शना ऐसे तो नाना वरले तया. तुमचा हा पायाचा लंगडेपणा जावा असे तुम्हाला वाटतं का? मग आमचे जे गुरु आहेत साईबाबा त्यांच्याकडे शिर्डीला दर्शनाला चला असं नानासाहेब काका दीक्षितांना म्हणाले. मग नाना हे नवल विशेष म्हणून ये साईचे वृत्त अशेष कथले. आनंदे दीक्षितास संतावतंस महिम्याते. मग काकासाहेब दीक्षितांना नानासाहेबांनी साईबाबांचं महत्व वर्णन करून सांगितलं. माझे माणूस कितीही दोरा असे ना, 7 समुद्रा पार चिडी सारखा मी बांधून या दोर ओढून सत्वन. आणि तो बाबा म्हणायचे माझा मनुष्य ना तो 7 समुद्राच्या पलीकडे असला तरी मी त्याला बांधून माझ्या पायाशी आणतो. बांधून आणतो म्हणजे प्रेमाच्या धाग्याने त्याला माझ्याजवळ आणतो. काहीतरी निमित्त होतं आणि मग तो मनुष्य आपोआप शिर्डीला येतो. ऐसे बाबांचे नित्यवचन वरी नानाही केले प्रवचन. म्हणाले बाबांचे नसल्या पण होणे ना आकर्षण तयाचे. आपण बाबांचे असल्याशिवाय आपल्याला तिथे जायची ओढ लागणार नाही म्हणाले. शिर्डी वही जाते है जिने बाबा बुलाते है असं म्हणतात. तुम्ही तयांचे असल्याविना होणार नाही तुमचे दर्शन. हीच बाबांची मोठी कोण, तुम्ही का आपण जाता तिथे. म्हणाले तुम्ही बाबांचे असल्याशिवाय तुम्हाला तिकडे जायची बुद्धी पण होणार नाही. असो हे ऐकून साईचे वर्णन दीक्षितांचे झाले अंतकरण. मग ते म्हणाले नाना लागून घेतो मी दर्शन बाबांचे. माझ्या पायाची काय कथा, सकल देहाची नश्वरता. राहे ना सुचिर पायाची व्यथा, नाही मज चिंता तदर्थ. ते म्हणाले पायाचं काही एवढं नाही होत. पायाला अनेक उपाय केले, जिथं देहच नश्वर आहे तिथं पायाचं काय गुण बसला म्हणाले. त्यामुळे मला पायाची काही चिंता वाटत नाही. पण सत्पुरुषांचं दर्शन महत्वाचं आहे. सत्पुरुषांच्या दर्शनासाठी मी येतो. जातो मी आपुलिया गुरुचे दर्शना. परिते निरतिशय सौख्य संपादना. अल्पसुखाची नाही मज कामना, त्याची न याचना करी मी सद्गुरूच्या दर्शनाला जो जातो तो आत्मसुखासाठी जातो. बारीक सारी गोष्टी मागण्यासाठी मी सद्गुरूच्या दर्शनाला जात नाही आणि त्यांना काही मागतही नाही. ब्रह्मा वेगळे नाही सुख, तेचे एक सुख अमोलिक. होईल मी तुमच्या गुरुचा पाईक, या एक अमोलिक सुखास. जर बाबांनी मला ब्रह्मज्ञान दिलं, ब्रह्मस्वरूपाची ओळख करून दिली तर मी बाबांचा कायमचा ऋणाईत होईल म्हणाले. असो पायाचा लंगडेपणा, त्याची नमज काही विवंचना. परी माझ्या लंगडिया मना, ताळ्यावर आणा प्रार्थना. ही म्हणाले हा देहाचा लंगडेपणा आहे. पायाचा लंगडेपणा म्हणजे हा देहाचा लंगडेपणा आहे. हा लंगडेपणा मी सहन करीन, पण मनाचा लंगडेपणा आहे तो सुधारा, एवढं बाबांना प्रार्थना आहे. बहुत शिंडलो करता साधना, परीन निश्चल राही मन प्रयत्न ठेवू म्हणता. स्वाधीन जाई ते निष्ठून नकळत. अहो या माझ्या मनाला शांतता नाही, ते एका जागी स्थिर राहत नाही. या मनाला एका जागी स्थिर राहण्याची बुद्धी जर बाबांनी दिली तर मी बाबांचा पाईक होईन असले.
मन एका जागी स्थिर राहावं म्हणून मी अनेक प्रयत्न केले, पण माझं मन एका जागी स्थिर राहत नाही. कितीही असावे सावधान अत्यंत मनोनिग्रह करून कधी जाईल नजर चुकून आश्चर्य गहन मनाचे. त्या मनाची कितीही एकाग्रता करायचे प्रयत्न केल्यानं तरी ते मन कधी त्या जागेवरनं निसटून जातं ते कळत नाही. तरी मी नाना मनापासून घेईन तुमच्या गुरुचे दर्शन. माझ्या मनाचे लंगडेपण घालवा मी प्रार्थीन तया ते. नश्वर शरीर सौखी उदास तया जय आत्यंतिक सुखाचे हौस ऐशया भक्ताच्या परमार्थासह परमोल्लासाईस. हा देह नश्वर आहे. या नश्वर देहाचं सुख दुःख आहे त्याचं तो भोगेल. मला त्याच्याशी काही कर्तव्य नाही. मला मनाशी कर्तव्य आहे. बघा, देहाचे डॉक्टर वेगळे आणि मनाचे डॉक्टर वेगळे. देहाचे डॉक्टर आहेत ते देहाचे सुखदुःख पाहणारे, मग त्याला आपल्याला इंजेक्शन देतील, औषधे देतील, गोळ्या देतील, काय असतील आपल्याला बरं करतील, ऑपरेशन इत्यादी करून समजा. म्हणून देहाचे डॉक्टर वेगळे. मनाचे डॉक्टर म्हणजे मनाचा लंगडेपणा घालवणारे कोण? सद्गुरू आहेत. मनाचा चंचलपणा घालवणारे कोण आहेत? सद्गुरू आहेत. मनाला परमात्म दर्शन करून देणारे कोण आहेत? सद्गुरू आहेत. नश्वर शरीर सौखी उदास जया आत्यंतिक सुखाचे औस ऐशया भक्तांच्या परमार्थास परमुल्लासाईस. असेच भक्त साईबाबांना आवडतात की जे संततेची जाणारी देही उदास. संत स्वतः देहावरती उदास असतात, त्यामुळे देहावरती उदास असणारे भक्त भेटले की त्यांना आनंद होतो, आपल्यासारखेच भेटलेत म्हणून. धारासळीची निवडणुका सर्वाढ या विषयी जिकडे तिकडे अनेक लोक गुंतले सार्वत्रिक या कामे. काकासाहेब आपलेसाठी मिळवाव्या लोकमत गोष्टी घेत असता स्नेहाच्या वेटी पातले उठावटे नगरास. काकासाहेब मिरीकर नामे तेथील सरदार दीक्षितांचा गरवा फार उतरले सुकर त्या ठाणे. त्या समयाचं अनुसरण होते नगरी. घोड्याचे प्रदर्शन तसंच नाना प्रकारची जन होती की निमग्न त्या कामे. बाळासाहेब मिरीकर कोपरगावचे मामलेदार प्रदर्शनार्थ होते तर अहमदनगर शहरात. यथार्थ दीक्षित आले तेथे कार्य ते अवघे आठवले होते. शिर्डीस कैसे जाणे घडते कोण मजने ते तेथोर. काकासाहेब दीक्षित हे आपलं लोकमत आपल्या बाजूला या दृष्टीने त्यांचे प्रयत्न चाललेले होते. काकासाहेब मिरीकर एक सरदार होते. दीक्षितांचा त्यांचा घरोबा होता, तिथे ते उतरले होते. त्याच वेळेला अहमदनगरमध्ये घोड्याचं प्रदर्शन होतं आणि त्या कामामध्ये ते मग्न होते. बाळासाहेब मिरीकर हे कोपरगावचे मामलेदार होते आणि या घोड्याच्या प्रदर्शनासाठी ते तिथे आलेले होते. दीक्षितही त्या ठिकाणी आले होते. दीक्षितांची जी काही कामं होती ती संपलेली होती आणि मनात विचार चालला होता की आपल्याला शिर्डीला जायला कसं काय जमणार बाबा. उरकतात येथील कार्यभाग दिसू लागला. शिर्डीचा मार्ग घडावा. बाबांचा दर्शन योग हा एकच उद्योग दिसला. येईल कोण मजोर नेईल कोण बाबांचे समोर घालील मज त्यांचे पायावर काळजी आणि वार. दीक्षित काकासाहेब दीक्षितांना असं वाटायचं की मला माझ्याही ओळखीचा आणि बाबांच्या ओळखीचा असं एखादा मनुष्य जर भेटला की जो मला बाबांच्या पायावर नेऊन घालेल तर बरं होईल. निवडणुकीचे काम सरता कैसे जावे शिर्डी साता लागून राहिली दीक्षिता चिंता. विनवी सादरता मिरीकरा. काकासाहेब मिरीकर यांचे बाळासाहेब कुमार विचार करते परस्पर दीक्षिताबरोबर कोण जातो. दोघांपैकी कोणीही एका असल्यास सांगाती नको आणि का तरी मग जावे कोणी निश्चयात्मक चालला आवश्यक विचार. मनुष्याच्या मानवी कल्पना ईश्वराची आणिक योजना. दीक्षितांचे शिर्डीचे गमना अकल्पित घटना प्रगटली. इकडे ऐसी तळमळ दुसरीकडे पहा चळवळ पाहून भक्ताची इच्छा प्रवळ समर्थ कळवळले कैसे. एवं विचारारूढ दीक्षित वैसले असता तिथे सचिंत माधवरावचे आले नगरात आश्चर्यचकित जन अवघे. आता हे स्वतः मिरीकर येत आहेत का त्यांचा मुलगा आपल्यावर शिर्डीला येतो असा विचार चाललेला असतानाच यांच्या मनामध्ये तळमळ आहे. कधी एकदा मी बाबांच्या दर्शनाला जातो. ती तळमळ बाबांनी जाणली आणि माधवरावांनाच नगरला पाठवले. काही कामानिमित्त माधवराव नगरला आलेले.
सगळ्यांना आश्चर्य वाटलं. माधवरावास त्यांचे श्वशुर नगराहून करतितार, सासू आपली फार बेजार भेटीस असं थोडं सहकुटुंब. माधवरावांना त्यांच्या सासऱ्यांनी तार केली होती की सासू आजारी आहे, तुम्ही भेटायला या. तार येताच केली तयारी. मिळताच बाबांच्या अनुज्ञावरी घेऊन या कुटुंबाबरोबरी गेली चितळीवरी ती दोघे. माधवराव चितळी स्टेशनावरती आले. 3 वाजताची गाडी गाठली. उभयता ती नगरा आली. गाडी येऊन द्वारी धडकली. उतरती खाली उभयता. इतक्यात नानासाहेब पानशे, बाबासाहेब गजरे असे पातले तिथे प्रसंगोशी प्रदर्शनविषयी त्या मार्गे. इतक्यात त्या घोड्याच्या प्रदर्शनासाठी नानासाहेब पावशे पण आले, आब्बासाहेब गजरे पण आले. सगळ्यांच्या गाठीभेटी झाल्या. माधवराव खाली उतरता दृष्टीस पडले. यांच्या अवचिता वाटले ते अतिविस्मिता आनंद चित्तान समाय. म्हणते पहा हे ते सुदैवे माधवराव शिर्डीचे बडवे, याहून आता कोण हो बरवे, शिर्डीस न्यावे दीक्षिता. अरे म्हणते बरं झालं माधवराव स्वतः इथे आले. म्हणजे माधवराव म्हणजे जणू काही पंढरपूरच्या पांडुरंगाचे बडवे, म्हणजे पांडुरंगाच्या जवळची माणसं असं समजलं जायचं. तसं म्हणाले बाबांच्या जवळचा मनुष्य आला म्हणजे माधवराव आलेत. आता काकासाहेब दीक्षितांना आणखीन कोण जवळचं आहे? प्रत्यक्ष बाबांच्या जवळचाच मनुष्य या ठिकाणी आलेला आहे. मग आता या ते मारून या का म्हणते आले का दीक्षित काका मेरीकरांचे, इथे जा देखा कौतुकावलोका बाबांचे. दीक्षित आमचे स्नेही आलोकिक, तुमची त्यांची होईल ओळख, शिर्डीत जाया ते अत्यंत उत्सुक, तुमचे आगमन आहे सुख त्यात. अहो काकासाहेब दीक्षितांना शिर्डीला जायची अत्यंत ओढ लागलेली आहे. ते पाहतायत की कोणीतरी आपल्याला शिर्डीला जायला बरोबर मिळेल का म्हणून. तुम्ही आता मेरीकरांच्या घरी जा, त्या ठिकाणी काकांची तुमची गाठ पडेल आणि त्यांनाही आनंद होईल. देवूने ऐसा निरोप त्यांना वृत्ते कळविले दीक्षितांना. ऐकून हरले त्यांची व्यंजना संतोष मनात अत्यंत श्वशुरगृही जाऊन पाहती सासूची ती प्रकृती. माधवराव थोडे विसावती मिरीकर दाटती बोलावू. त्या सासूरवाडीला जातात. सासूबाईंची तब्येती थोडं उतार पडलेला आहे बघतात. त्यांनाही आनंद होतो सासूला भेटण्याचा, सासूलाही आनंद होतो जावयाला भेटल्याचा, लेकीला भेटल्याचा आनंद होतो. आणि तेवढ्यात मिरीकरांचं आमंत्रण येतं माधवरावांना. बोलवण्यास देऊनी मान होता थोडा अस्तमान. माधवराव गेली निघून दीक्षिता लागून भेटावया. तीच त्यांची प्रथम भेट. बाळासाहेब घालते गाठ. रात्री 10चे गाडीचा गाठ ठरला की स्पष्ट दोघांचा. आणि मग मिरीकर काकासाहेब दीक्षितांची आणि माधवरावांची गाठ घालून देतात. हा काकासाहेब आणि दीक्षितांच्या भेटीचा पहिला प्रसंग आहे. आणि रात्री 10च्या गाडीने जायचं निश्चित होतं. आईसा हा भेट ठरल्यावर पुढे पान होलपरी बाळासाहेब सारथी दुरी पडदा बाबांचे छबीवरील. हे बाबांचे छायाचित्र, मेघा बाबांचा निशिमछत्र, परमप्रेमी पूजी पवित्र शंकर हा त्रिनेत्र भाऊनी. आणि मग मिरीकरांनी बाबासाहेबांच्या फोटोवरचं पडदा बाजूला केला आणि म्हणले हे शिर्डीचे साईबाबा, त्यांचा हा फोटो आहे. हे बाबांचे छायाचित्र, हे मेधा बाबांचा निशिमछत्र, परमप्रेमी पूजी पवित्र शंकर त्रिनेत्र भाऊने. कास कुठली झाले निमित्त म्हणून ती व्हावया दृष्ट. बाळासाहेब सवे नगरात आरंभी निघत शिर्डीहून. ती ही तस्वीर होऊन दुरुस्त दीक्षितांचे जणू आटेचे पात. मिरीकरांचे दिवाणखान्यात होती वस्त्रावृत ठेवलेली. त्याची काच निघालेली होती. ती काच दुरुस्त करून आणली. फोटो फ्रेम पुन्हा व्यवस्थित करून आणलेला होता. आणि जणू काही काकासाहेब दीक्षितांचीच वाट पाहत होते. कोण? बाबा. फोटोच्या माध्यमातून हीच ती तस्वीर होऊन दुरुस्त दीक्षितांची जणू वाटेची पाहत. मिरीकरांची दिवाणखान्यात होती ती वस्त्रावृत ठेवलेली. अश्वप्रदर्शन समाप्तीस बाळासाहेब परताव्याचा होता अजून थोडा अवकाश म्हणून माधवरावास सोपिली पडदा सारून केली. अनावृत माधवरावास केली सुप्रत. म्हणे बाबांची या समागमात शिर्डीपर्यंत जावे सुरे. चौथी सर्वांग मनोहर प्रथम दृष्टी पडता तस्वीर. काकासाहेब आनंद निर्भर प्रणिपात पुरस्कार अवलोकली. आणि साईबाबांचा तो फोटो पाहिल्याबरोबर काकासाहेब दीक्षित साईबाबांना नमस्कार करतात. आनंद होत होता. पाहून या ती घटना विचित्र तैसेचे अकल्पित रम्य पवित्र समर्थताईचे छायाचित्र घे. वेदिले नेत्र दीक्षितांचे जयाचे दर्शन हिततयांची प्रतिमा ही मूर्तिमंत मार्गीची यावी अवलोकनात आल्हाद अत्यंत झाला. म्हणजे आता साईबाबांच्या सान्निध्यातच तुम्ही शिर्डीला जा.
आनंद वाटला की ज्यांच्या दर्शनाला आपण चाललोय त्यांच्या फोटोचं दर्शन आधी झालंय. तीही यावी शिर्डी होऊन काकासाहेब मिरीकरे भवने तेच वेळी दीक्षित स्थानी योगा पहाव विचित्र जैसा दीक्षित मनी भावार्थ तैसा पूर्वाळ साई समर्थ वाटले या मिशे आले तेथ मिरीकर भक्त भवनास लोणावळ्यास नानाचे दर्शन तयास वेळ झालेले भाषण तेथेच बाबांचे गुरुत्वाकर्षण बीजारोपण भेटीचे. लोणावळ्याला नानासाहेब चांदोरकरांची आणि दीक्षितांची गाठ पडली. हे पहिलं साईबाबांच्या दर्शनाचं बीज काकासाहेब दीक्षितांच्या मनात कुणी लावलं? नानासाहेब चांदोरकरांनी लावलं. त्याला अंकुर कुठे फुटलाय? नगरला या मिरीकरांच्या घरामध्ये बाबा साईबाबांच्या फोटोचं दर्शन झाल्यानंतर मनातली उत्सुकता अधिक वाढली. लोणावळ्यास नानाचे दर्शन त्यावेळी झालेले भाषण तेथेच बाबांचे गुरुत्वाकर्षण बीजारोपण भेटीचे. ना तरी शिर्डीची छबी याच वेळी येथे काय यावे? इतका वेळ का असावी? आवृत्त का राहावी या स्थळी? नाहीतरी शिर्डीवरनं आलेली बाबांचा फोटो काच लावण्यास ते आलेला, तिथं तो दुरुस्त करून ठेवलेला होता. असो ऐसे होता निश्चित घेऊन या ती छबी समेत माधवराव आणि दीक्षित निघाले आनंदीत. माणसे तेच रात्री भोजन होतं. दोघेही गेले स्टेशनावर. भरून दुसरे वर्गाचा दर तिकिटे बरोबर घेतली. 10चा ठोका पडता करणे येऊ लागले. अग्निने दुसरा वर्ग चिकारून गेला हे नाही अवलोकले. प्रसंग ऐसा येऊन पडता दोघांच लागली दुर्द चिंता. वेळही थोडा उरला असता करा व्यवस्था कैसी आता या गर्दीची पायी परत जावे आल्या ठाई. निश्चय केला या दोघाही जावे की शिर्डी सुधी इतक्यात गाडीचा गाडा उचिता ओळखीचा दिसला. पहिल्या वर्गात बसण्याची व्यवस्था केली. निर्घोळता त्याने आता दुसऱ्या वर्गाचं त्यांनी तिकीट काढलेलं होतं, पण गर्दी प्रचंड पाहिल्यानंतर त्यांना असं वाटलं की आपण आज नको उद्या जाऊ शिर्डीला. तेवढ्यात त्याचा जो गार्ड होता तो आला. तो काकासाहेब दीक्षितांच्या ओळखीचा होता. त्यांनी मग फर्स्ट क्लासमध्ये यांची बसण्याची व्यवस्था केली. पुढे गाडीत होता उपस्थित चालत्या बाबांच्या गोष्टी मनसोक्त माधवराव कथित कथामृत आनंदी वसंत दीक्षित ऐसे त्या मार्गे सुखपरोडी वेळ गेला. तिथं ते कोपरगावी पातली गाडी आनंद निरोडी उतरले. तेच समय स्टेशनावर नानासाहेब चांदोरकर पाहून दीक्षित आनंद निर्भर भेटले परस्पर आकल्पित. आणि त्याच वेळेला शिर्डी स्थानकाच्या तिथेच कोपरगावालाच नानासाहेब चांदोरकरांची पण गाठ पडली आणि आनंद वाटला अचानक गाठ पडलेली पाहून. तेही घ्यावं या बाबांचे दर्शन निघाले होते शिर्डीला. गुन्हा हा अनपेक्षित योगभावन विस्मय आपण तिघेही. असे तिघही कोण कोण आहेत? माधवराव आहेत, काकासाहेब दीक्षित आहेत आणि नानासाहेब चांदोरकर आहे. अशा तिन्ही भक्तांची एकत्र गाठ पडलेली आहे. मग ते तिघे तांगा करून बोलत चालत निघाले. तिथून मार्गात करून गोदावरी स्नान पावतले पाहून शिर्डीला पुढे होता साईचे दर्शन. दीक्षितांचे द्रवले मन नयन झाले. अश्रुपूर्ण स्वानंद जीवन ओसंडले. मीही तुझी पाहुणी वाट पुढे शाम्यात पाठवला. तेट नगरास तुझी घ्याव्या भेट वदले मग स्पष्ट साई दया. बाबांना पाहिल्यावर दीक्षितांच्या डोळ्यातनं गळगळ आनंदाश्रू व्हायला लागले. आणि मग साईबाबा दीक्षितांना काय म्हणतात? अरे मी तुझी वाट पाहत होतो आणि तुला घेण्यासाठीच मी निमित्त केलं. याच्या सासू आजारी आहे त्याचं आणि माधवरावला तिकडे पाठवलं. मीही तुझी पाहून वाट पुढे श्यामास पाठवला. थेटस नगरास तुझी घ्यावया भेट वदले मग स्पष्ट साईतया. रोम हर्षित दीक्षित शरीर कंठी दाटला. बाष्पवून चित्त झाले हर्ष निर्भर घर्म सर्वांगी दरदरला. आता काका दीक्षितांना अंतःकरणातनं वाटत होतं बाबांचं दर्शन घडावं आणि बाबांनी सगळी योजना केलेली पाहून त्यांचा कंठ दाटून आला. शरीरावरती रोमांच उभं राहिले. रोम हर्षित दीक्षित शरीर कंठी दाटला. बाष्पपुर चित्त झाले हर्ष निर्भर घर्म सर्वांगी देह सूक्ष्म कंपायमाने चित्तवृत्ती आनंद स्वानंद निमग्न नेत्र पावल्या. धोन मिलन आनंद घन दाटला. जे त्यांचे अष्टसात्विक भाव जागृत झाले. आता हे अष्टसात्विक भाव म्हणजे काय ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. म्हणतात ना, आपले अष्टसात्विक भाव जागृत झाल्यानंतर परमात्मा भेटतो. हे अष्टसात्विक भाव या ठिकाणी कुठे प्रगट झालेले आहेत? काकासाहेब दीक्षितांचे प्रगट झालेले आहेत. ते कसे आहेत पहा.
मीही तुझी पाहून वाट पुढे श्यामास पाठवला थेट नगरास तुझी घ्यावया भेट वदले मग स्पष्ट साईरया. अरे तुझी मी वाट पाहत होतो असं बाबा म्हणतात, तुला घ्यायला मी श्याम्याला पाठवला. हे शब्द कानावर पडल्याबरोबर काकासाहेब दीक्षितांची काय अवस्था झाली, ते अष्टसात्विक भाव कसे जागृत झालेत ते पहा. रोमार्षित शरीर, दीक्षित शरीर, त्यांच्या सर्वांगावरती रोम उभे राहिले. कुणाच्या? दीक्षितांच्या. रोम हर्षित दीक्षित शरीर, कंठी दाटला बाष्पपूरम, कंठ दाटून आला. चित्त झाले हर्ष निर्भर, मनामध्ये आनंदाच्या लहरी निर्माण झाल्या. घर्म सर्वांगी घर्म सर्वांगी दरदरला, घाम आला. देह सूक्ष्म कंपायमान, सूक्ष्म असा देह कापायला लागला. देह सूक्ष्म कंपायमान, चित्तवृत्ती स्वानंद निमग्न, त्यांच्या मनाच्या म्हणजे चित्ताची वृत्ती स्वानंद पूर्ण झाली. स्वानंद निमग्न, नेत्र पावले अर्धोन्मिलन, नेत्र अर्धोट असे उघडे. नेत्र पावले अर्धोन्मिलन, आनंद घन दाटला. आनंद कसा आहे? सर्व म्हणजे तो आनंद हृदयात मावेना, आनंद हृदयात मावेना. प्रेम आहे कशाबद्दलच? आपल्या गुरुबद्दलच. आता ते प्रेम हृदयातनं बाहेर पडतंय, ते आत मावेना. तो जो आनंद झालाय सद्गुरु भेटेचा, तो आनंद हृदयामध्ये मावेना, प्रेम हृदयामध्ये मावेना. आणि प्रेम मग सर्व ओसंडून व्हायला लागतं. कंठ दाटून येतो, डोळ्यातनं गळगळ अश्रू यायला लागतात, अंगावरती रोमांच उभे राहतात, शरीर स्फुरण पावायला लागतं. त्याचं वर्णन केलंय. कसं आहे वर्णन? प्रेम सर्वांगाचे ठाई, प्रेम सर्वांगाचे ठाई, वाचे विठ्ठल रखुमाई, वाचे विठ्ठल रखुमाई. प्रेम सर्वांगाचे ठाई, वाचे विठ्ठल रखुमाई, वाचे विठ्ठल रखुमाई. प्रेम सर्वांगाचे ठाई, वाचे विठ्ठल रखुमाई. प्रेम सर्वांगाचे ठाई. सद्गुरूला पाहिल्यानंतर प्रेम सर्वांगाने व्हायला लागलं. डोळ्यातनं घडघड घडघड अश्रू वाहतात, अंगावरती रोमांच उभे राहिलेले आहेत, कंठ दाटून आलेला आहे, अंग स्फुरण पावतंय. असे अष्टसात्विक भाव काकासाहेब दीक्षितांचे जागृत झाले. रोमहर्षी दीक्षित शरीर, कंठ ये दाटला बाष्पपूर, चित्त झाले हर्ष निर्भर, घर्म सर्वांगी दरदरला. देह सूक्ष्म कंपायमान, चित्तवृत्ती आन स्वानंद निमग्न. नेत्र वावले अर्धोन्मिलन, आनंद घन दाटला. आज माझी सफळ दृष्टी म्हणून चरणी घातली मिठी, मना धन्यता वाटली मोठी. आनंद सृष्टीनं समाय, आज माझी सफळ दृष्टी. आज माझी दृष्टी सफळ झाली म्हणजे डोळ्याला पाहण्याचं जे सामर्थ्य प्राप्त झालेलं आहे ना, ते डोळ्याचं सार्थक झालं. कशाला? सद्गुरूचं स्वरूप मी डोळे भरून पाहिले, त्यामुळे माझी दृष्टी धन्य झाली. आज माझी सफळ दृष्टी म्हणून चरणी घातली मिठी. साष्टांग दंडवत घातलं, पाय धरले हाताने घट्ट आणि मस्तक ठेवले चरणावरती.
आज माझी सफळ दृष्टी म्हणून चरणी घातली मिठी, मना धन्यता वाटली मोठी, आनंद सृष्टी न समाये. केवढा आनंद, संबंध सृष्टीमध्ये, ही सृष्टी सगळी आनंदाने भरून गेली असं त्यांना जाणवायला लागलं. पुढे वर्षाची वर्षे गेली, साई चरणी निष्ठा धरली, पूर्ण साईची कृपा संपादिली, सेवेस वाहिली निज काया. पुढे अनेक वर्ष बाबांची सेवा त्यांच्या हातून घडली. बाबावरती त्यांची पूर्ण निष्ठा होती. बाबांची कृपा त्यांनी संपादन केली, सेवेसी वाहिली निज काया. काकासाहेब दीक्षितांनी आपलं सगळं शरीर सद्गुरूंना अर्पण केलंय. सेवेसी वाहिली निज काया. यथा सांग सेवा ही चांगली, करण्यालागी मठीही बांधली, शिर्डीत बहुसाल वस्ती केली, महती वाढविली साईची. बाबांची यथासांग सेवा केली, त्यासाठी त्यांनी मठही बांधला आणि अनेक वर्ष त्यांनी शिर्डीमध्ये बाबांची सेवा करून बाबांची महती वाढवली. महती वाढविली साईची. सारांश त्यांचा जो धरतो काम, निश्चय तयासे करी निष्काम. साई निज भक्त विश्राम धाम, भक्ताशी परम सुखदायी. सारांश काय तर जो आपल्या सद्गुरूला आपलं सर्वस्व अर्पण करतो, जो त्याचा धरतो काम, तया निश्चय तयाशी करी निष्काम. सद्गुरू त्याला निष्काम करतात. साई निज भक्त विश्राम धाम, भक्तास्य परम सुखदायी. साईबाबा भक्तांचं विश्रांतीचं स्थान आहे. चंद्रा चकोरा अपरिमित, चकोरा एकची नक्षत्रनाथ, तैसे तिला सुतदरी भूत, माता ती अवघ्यास एकची. ज्याप्रमाणे चंद्राला अनेक चांदणे आहेत, तारे आहेत, पण चकोराला मात्र चंद्र एकच आहे. आईला अनेक जरी मुलं असली तरी मुलाला आई एकच आहे. दिनकरा कुमुदिनी अपार परे, कुमुदिनी एकची दिनकर, भक्ता तुझ्या नाही पार, पिता तू गुरुवर एकलाची. ज्याप्रमाणे सूर्यामुळे अनेक सूर्यफुलं उमलतात, म्हणजे अनेक सूर्यफुलाला एकटा सूर्यच आहे. अनेक सूर्यफुलं फुलण्याला निमित्त सूर्यच एकटा आहे. परी कुमुदिनी से एकची दिनकर, भक्ता तुझ्या नाही पार, पिता तू गुरुवर एकलाची. म्हणजे गुरुना अनेक शिष्य आहेत, पण शिष्याला गुरु एकच आहे. भक्त उदंड तुम्हाला, आम्हाला कोण पोसते, ब्रीद हे राखणे आधी, बुद्धी दे रघुनायक. भक्त उदंड तुम्हाला, आम्हाला कोण पोसते. बाबा तुम्हाला असंख्य भक्त आहेत, आम्हाला कोण विचारणार. पण असं होत नाही. गुरुला सगळे भक्त सारखेच, सगळ्यांच्यावरती गुरुचं प्रेम असतं. मेघा तुळच्यात कैका, मेघ तेथून त्यात काय एक, दैसे त्यांचे भक्त अनेक, जननी जनक तो एक. त्वमेव माता पिता त्वमेव, त्वमेव बंधु सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रवणंतव्य, त्वमेव सर्वं मम देव देव. जननी जनक तो एक, शरण जे जे सद्भावे सहज त्यांची त्यांची रक्षण लाज, आवडी निजांगे पुरवितो काज, पाहतो आज प्रत्यक्ष जगी जो जो प्राणी जिवंत, मरण करणार तयाचा अंत. साई दीक्षिता बैतेत तुझमे विमानात नेईन. बाबांनी त्या साईबाबांनी दीक्षिता सांगितलं, तुला मी विमानात घेऊन जाईन.
जैसा साई वाचा दत्त तैसा झाला दीक्षितांत, वाचेने साईचे गुणगान करीत देखले मी साक्षात निज डोळा. बाबाने सांगितलं तू तुला विमानात घेऊन जाईल. हेमाडपंत म्हणतात मी माझ्या डोळ्याने पाहिलं बाबांचं नामस्मरण करत करत दीक्षितांनी देह ठेवला. जैसा साई वाचा दत्त तैसा झाला दीक्षितांत, वाचेने साईचे गुणगान गात देखले मी साक्षात निज डोळा. अग्निरथी एका बाकावर बसलो असता मी परस्पर समर्थ साईच्या वार्तात चोर विमान जणू भरकना रुडले. पहा साधले अवचित संधी मान देऊन माझे स्कंदी, पावले अवचित विमान सिद्धी सौख्य निरोधी दीक्षित. आम्ही रेल्वेमध्ये बसलो होतो. एका बाकावर बसलो असताना साईबाबांच्या गोष्टी चाललेल्या आहेत आणि साईबाबांच्या गोष्टी चाललेल्या असतानाच काकासाहेब दीक्षितांनी माझ्या खांद्यावर मान टाकले आणि त्यांनी आपला देह बाबांच्या नामस्मरणातच विसर्जन केलं. अग्निरथी एका बाकावर बसलो असता आम्ही परस्पर समर्थ साईच्या वार्ता चोर विमान जणू भरकन आरुडले. पहा साधले अवचित संधी मान देऊन माझे स्कंदी, पावले अवचित विमान सिद्धी सौख्य निरोधी दीक्षित. नाही आळा नाही पीळ नाही घरघर नाही कळ, बोलता चालता देखता सकळ शरीर निश्चळ झाले. नाही आळ नाही शरीराला काही वेदना होत ना, काही कुठं घशाला घरघर लागली आहे, काही म्हणजे मरताना होणारा कोणताही त्रास त्यांना झाला नाही. चालतं बोलतं मरण आलं. नाही आळा नाही पीळ नाही घरघर नाही कळ, बोलता चालता देखता सकळ शरीर निश्चळ राहिले. मानव भूमिका ऐसी विसर्जली, निजरूपी निज ज्योत मिळविले. विमान मार्गे स्वरूपी स्थापिले, ज्योतीत समजले निज ज्योत. अशा रीतीने मानव देहाचं जे कर्तव्य कर्म म्हणून सद्गुरूची सेवा त्यांनी केली, पण त्यांची जीवन ज्योत साईच्या ज्योतीमध्ये विलीन झाली. ज्योतीत समरसली निज ज्योत, साई चरणी लागता ध्यान. गळाला पूर्ण देहाभिमान, वृत्ती पावली समाधान, पूर्ण कृष्णार्पण देहासी. साई चरणी ध्यान लागल्यानंतर देहाचं विस्मरण झालं आणि साईबाबाच्या मध्ये विलीन झाले. गळाला पूर्ण देहाभिमान, वृत्ती पावली समाधान, पूर्ण कृष्णार्पण देहास. शके 1848 ज्येष्ठ वद्य एकादशीसह दीक्षित पावले ब्रह्मवदास या कर्मभूमीस त्या गुणी. शके 1848 साली ज्येष्ठ वद्य एकादशीला दीक्षितांनी आपला देह ठेवला. म्हणा हे त्यांचे देहावसान अथवा त्या आले विमान झाले, ते साईपद विलीन कोणा असे प्रमाण ही गोष्ट. आणि बाबांनी शब्द दिल्याप्रमाणे त्यांना सहजगत्या मरण आलं. ऐसा उपकारा व्हावे उत्तीर्ण ऐसी व्हावे तो अभक्तपूर्ण दृश्यदाने. उत्तरायण स्वप्ने जाण घडे, उतराई पण स्वप्ने जाण घडेना. ऐशा उपकारा व्हावे उत्तीर्ण ऐसे भावी तो अभक्तपूर्ण. या गुरुच्या उपकारातनं काय आपण मुक्त होऊ शकतो का? गुरुची आपल्यावर जी कृपा आहे त्याचा आपण उतराई होऊ शकत नाही. काय दिलं म्हणजे आपलं समाधान आहे? काही नाही. काय दिलं म्हणजे गुरुच्या आपण ऋणातनं मुक्त होऊ नाही. गुरुच्या ऋणातच राहायचंय आपण. नाही, गुरुला आपण काय देणार? चिंतामणी देऊ पहाल नित्य, चिंता वाढवाला तेने अचिंत्यता निवाल. उतराई हा बाल निर्णय, बरे कल्पद्रोही द्याल गुरुस द्याल कराया निहाल. गुरु निर्विकल्पदा कुशल, उत्तीर्णता होईल काढणे. आता सोया सर्व परिस गुरुस देऊ पहाल. परिस लोहाचे सुवर्ण कसरस, करील गुरु ब्रह्मरस पाजील. कामधेनु अर्पाल गुरुस, उत्तीर्ण मानाल गुरुपकारास. कामना वाढवाला समास, निष्काम निरायास दाने गुरु. अखिल विश्वामाजील संपत्ती देऊन गुरुपकार फेडूचे इच्छिले. आमाईक दात्याचे माईक अर्पिते, तेने का पावती उत्तीर्णता.
देह ओवाळू गुरुनंतर तो केवळ नश्वर जाण जीव सांडावा ओवाळू न तरी तो जाण मिथ्या स्वय सद्गुरु सत्य वास्तूचा दाता तया मिथ्या वस्तू अर्पिता उतरा हे काय होईल दाता आहे ही वार्ता अशक्य. सद्गुरूला काय द्यायचं? चिंतामणी नावाचं रत्न द्यायचं का सद्गुरूला म्हणजे सद्गुरू प्रसन्न होतील त्याच्या ऋणातनं मुक्त होईल? नाही. ज्याच्या मनात चिंता नाही त्याला चिंतामणी काय देणार? कल्पवृक्ष द्यावा म्हणला तर ज्याच्या मनात काही कल्पना शिल्लक नाही त्याला कल्पवृक्ष देऊन काय करणार? परीस द्यावा म्हणतं तर परीस लोखंडाचं सोनं करतो पण तो स्वतःसारखा करत नाही. सद्गुरूचं वेगळं आहे. आपणासारखे करते तात्काळ नाही काळ वेळ तया लागे त्याला परीस काय देणार आपण? कामधेनू सद्गुरूला द्यावी तर ज्याच्या मनात काही कामनाच नाही त्याला कामधेनू देऊन काय करणार? या विश्वामधलं सगळं जे आहे ते नश्वर आहे. जो अनिश्वर आहे त्याला नश्वर देऊन काय करणार? आपण म्हणून आपला देह देवा गुरुवरनं वाळून टाकू तर नश्वरच देह आहे. तो नश्वर देह गुरुला आपण काय देणार? देह ओवाळू गुरुवरून तरी तो केवळ नश्वर जाण जीव सांडावा वाळूना तरी तो जाण मिथ्या स्वयं सद्गुरु वस्तू सत्य वस्तू दाता तया मिथ्या वस्तू अर्पिता उतरा हे काय होईल दाता ही वार्ता अशक्य. म्हणून अनन्य श्रद्धा पूर्ण घालून दंडवत लोटांगण मस्तकी वंदा सद्गुरुचरण उपकार स्मरण करू. सद्गुरूच्या उपकारातनं वर्ण मुक्त होता येत नाही म्हणून सद्गुरूंना दोन्ही हस्त तिसरं मस्तक किंवा साष्टांग नमस्कार घालावा. अखंड गुरुपकार स्मृती हीच भूषण शिष्याप्रती त्यातून उत्तीर्ण हो जे पाहते निज सुखा आचरती शिष्य. सद्गुरूची अखंड कृपा आहे आपल्यावरती आणि त्या अखंड कृपेचं अखंड स्मरण हे शिष्याचं काम आहे. अखंड वाहे गुरुकृपेचा सदैव येथे धरा. सद्गुरूची अखंड कृपा आपल्यावर आहे आणि त्या अखंड कृपेचं आपल्याला सदैव स्मरण ठेवलं पाहिजे. कथा इतकी होता श्रवणा श्रोते आज वाढली तहान जिज्ञासा पूर्ण आतुरता पाहून कथा एक लहान निवेदित हो. आता ही सगळी काका दीक्षितांची कथा ऐकल्यानंतर श्रोत्यांच्या मनामध्ये उत्सुकता झाली. ते म्हणले आणखीन एखादी कथा सांगा. ती कथा आपण उद्या ऐकूया. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरे श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे. हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. साईनाथ महाराज की जय. आज 120 ओव्या पूर्ण झालेल्या आहेत. आरती साई बाबा सख्य दातार जीवा चरण रजतळी द्यावा दासा विसावा भक्ता विसावा. आरती साई बाबा जाडूनिया नंग स्वस्वरूपी राहे दंग मुमोक्षु जनदावी निज डोळा श्रीरंग डोळा श्रीरंग. आरती साई बाबा जया मनी जैसा भाव तया तैसा अनुभव दाविसी दया घनाईसी तुझी ही माव आरती साई बाबा उमचे नाम ध्याता हरे संस्कृती व्यथा अगाध तव करणी मार्ग दाविसी अनाथ आरती साई बाबा कलियुगी अवतार
दत्त दिगंबर आरती साई बाबा। आठा दिसा गुरुवारी भक्त करीती वारी प्रभु पद पावया भव भय निवारी आरती साई बाबा। माझा निज द्रव्य ठेवा तव चरण रज सेवा मागणे हेची आता तुम्हा देवाधिदेवा आरती साई बाबा। इच्छित दिन चातक निर्मल तोय निज सुख पाजावे माधवाया सांभाळा पुली भाक आरती साई बाबा। आरती साई बाबा सुख दातार जीवा चरण रजकडी द्यावा दासा विसावा भक्ता विसावा आरती साई बाबा। जालिंद्र बांगण वंदन चरण डोळ्याने पाहिन रूप तुझे प्रेमेन रंगेन आनंदी पूजन भावे वाळी नमः नमः त्वमेव माता पिता त्वमेव विद्याधरणं त्वमेव सर्वं मम देव कायेन वाचा मनसेन्द्रियर्वा बुद्ध्यात्मा प्रकृतितो करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि अच्युतं केशवं राम नारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचन्द्रं भजे। हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे। साईनाथ महाराज की जय।